सुप्रभात मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत फ्यूल अँड तिकीटमध्ये. आणि मी मंगेश कांदकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ, एक नवीन प्रवास. तर आम्ही निघालो आहोत नवीन प्रवासासाठी. बॅग पॅक झालेले आहेत, पटापट निघतो. सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. 12:30ची ट्रेन आहे ठाण्यावरून. तर आम्ही निघतो पहिलं, आणि मग ट्रेनमध्ये भेटल्यावर सांगतो आम्ही कुठे चाललो आहे ते. चला, बाय. ठाणा स्टेशनवरून आम्ही 12:30च्या दरम्यान ट्रेन पकडली. ट्रेनचं नाव आहे नेत्रावती एक्सप्रेस, आणि आम्ही निघालो आहे केरळला 4 ते 5 दिवसाची ट्रिप आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही मुंबईला येऊ. आता आमच्याबरोबर कोण कोण आहेत, कोण कोण मित्रमंडळी आहेत ते दाखवतो. आम्ही ठाण्याला फक्त 4 जण चढलो होतो. 2 फॅमिली होती, मी आणि माझा एक दुसरा मित्र. त्याच्यानंतर बाकीचे जेवढे मित्र होते ते सगळे पनवेलला चढले. तर दाखवतो आता कोण कोण येते, आणि त्याच्यानंतर आपण बघूया बाहेरचा निसर्ग. ट्रेन 2.5 तास लेट आहे, आणि आता आम्ही उतरलो आहे एर्नाकुलम स्टेशनला. एर्नाकुलम स्टेशनला उतरलो आहे. इथून बस बुक केलेली आहे, तिकडनं आम्ही जाणार मुन्नारला.
जेवणाचा टाईम तर निघून गेलं आहे. आता नाश्त्यावरती भागवतो आहे आणि इथून आता डायरेक्ट हॉटेलवरती. नाश्त्यासाठी आम्ही मागवलं आहे मसाला डोसा. रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्ही जेवणासाठी थांबलो आहे. अजून पण आम्ही हॉटेलवरती पोचलो नाही आहे. जवळपास अजून इथून एक 10 ते 15 मिनटाचा रस्ता आहे. पण आमचा ड्रायव्हर सांगतो आहे की तिथे भरपूर ट्रॅफिक आहे, कदाचित आणखीन टाईम होऊ शकतो. सध्या आम्ही विचार करतो आहे की पार्सल घ्यायचं आणि पुढे जायचं. म्हणजे आज 4च्या दरम्यान आम्ही उतरलो एर्नाकुलमला. तिकडनं आमची गाडी आली, आम्हाला गाडीत पिकअप केलं आणि आता जवळपास मुन्नारला पोचलो आहे. 10 वाजायला आलेत रात्रीचे. जेवणासाठी थांबलो आहे. जेवत नाही आहे, आम्ही पार्सल घेतो आहे. पार्सल घेऊन हॉटेलवरती जाणार आहे, पण अजून हॉटेलमध्ये चेक इन केलेलं नाही आहे. तर पटापट आम्ही पार्सल घेतो आणि हॉटेलमध्ये जातो. हे जे माझ्या मागे बघताय, हे हॉटेलच्याच बाजूला एक अम्युजमेंट पार्क आहे. त्याचा इथे हे तिकीट काउंटर आहे, त्याचा हे एंट्रन्स आहे. हे पाठी जी आहे ते तिकीट काउंटर आहे, आता बंद झालेलं आहे. अम्युजमेंट पार्क बंद झालं आहे. ते हे काहीच त्यांनी एक त्यांचं एंट्रन्स दिलेलं आहे. थोडासा छान वाटतो म्हणून मी इथे व्हिडिओ करायचा ठरवला.